हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. मी पूर्ण काळजी घेईन आणि असं काही होणारही नाहीये. बरं आई, मी निघते. हो, ज्या दिवशी आमची गाडी खराब झाली होती तर तेव्हा तृष्णा भेटली होती आम्हाला रस्त्यात. सांगा ना, कोणाचा फोन होता? आपल्या आकांक्षाला कोणीतरी पळून नेलंय. काय? तुम्हाला काय वाटतं मी या सगळ्याने घाबरेन? मुळीच नाही. तू रडते कशाला आहेस? आकांक्षा, आकांक्षा, आकांक्षाला काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? आकांक्षा आज दुपारपासून कुठेच सापडत नाहीये. तू लवकर ये बेटा. आई तू शांत हो बरं, नको रडूस. आकांक्षाला काही नाही होणार आई, काही नाही होणार. कशी शांत हो? कोणास ठाऊक कशी असेल ती. आई आई तुम्ही चिंता नका करू. आकांक्षा जिथेही असेल अगदी सुरक्षित असेल. ती घाबरणाऱ्यातली मुलगी नाहीये. कोणी तिला काहीही करू शकत नाही. हो सुनाई, शांत हो बरं. दीपक गेलाय ना आकांक्षाला आणण्यासाठी. तो नक्की आकांक्षाला घेऊनच येईल. कुठे आहे माझी लेक? आकांक्षा, आकांक्षा, बोला ना माझी लेक कुठे आहे? पार्वती, आकांक्षाचा काहीच पत्ता लागला नाही. मी सगळीकडे तिला शोधलं. तिथेही जाऊन शोधलं जिथून तिला पळवून नेलं होतं. पण आकांक्षा कुठेच नाही का सापडली मला. हे निश्चित त्या लोकांचं काम असणार ज्यांच्या विरुद्ध आकांक्षा त्या रहिवाशांना साथ देत आहे. बाबा मला त्यांचं नाव सांगा, मी पोलिसात जाऊन तक्रार करतो त्यांची. नाही अपूर्व, त्याचा काहीच फायदा होणार नाही. मी पोलीस स्टेशनला जाऊन आलोय. पण पोलिसांचं तर हे म्हणणं आहे की एवढ्या मोठ्या माणसाविरुद्ध कंप्लेंट लिहिण्याआधी त्यांना ठोस पुरावा हवा. खूप मोठा माणूस आहे हा डीएम. डीएन म्हणजे दीनानाथ. म्हणजे तू त्याला ओळखतोस अपूर्व? बाबा तो कोणी मोठा माणूस नाहीये. तो एक लबाड माणूस आहे. खोटेपणा आणि भ्रष्टाचार तर त्याच्या रक्तात भरलाय.
आणि दुर्दैवाने आम्ही पूजाचं लग्न त्यांच्या छोट्या मुलाशी विशालचे ठरवलेलं. पण मधल्या काळात आम्हाला त्यांचं खरं रूप माहीत झालं म्हणून आम्ही पूजाचं लग्न मोडलं. अपूर्व, नक्कीच हे काम त्याचं असणार. मला वाटतं की मला त्याला जाऊन भेटायला हवं, त्यांच्याशी जाऊन बोलायला हवं. मी आत्ताच्या आत्ता या क्षणी त्याच्याकडे जाणार. 1 मिनिट, तुम्ही त्यांच्याकडे नाही जा. पण अपूर्व, बाबा, तो एकदम नालायक आणि हलकट माणूस आहे. मी तुम्हाला त्यांच्याकडे नाही जायला देणार. नाही अपूर्व, मी काही करून त्याला मनवीन. मी जाईन त्याच्याकडे, त्याला विनवणी करीन, हवं तर त्याच्या पाया पडीन. माझ्या आकांक्षासाठी मी वाटेल ते करीन. मग जाऊन त्याला सांगेन की माझ्या आकांक्षाला सोड. हे बघा बाबा, जर त्याच्यात जराही माणुसकी असती तर मी तुम्हाला थांबवलं नसतं. पण तो एक राक्षस आहे. तो कोणाच्याही भावना नाही जाणत. म्हणून त्याच्याकडे तुम्ही नाही तर मी जाणार आहे. तुम्ही इथे आईना सांभाळा. अरे पण अपूर्व, बाबा, तुम्ही अपूर्वांना जाऊ द्या. ते दीनानाथजींना सांभाळून घेतील. तुम्ही इथेच थांबा आईजवळ. आई, कशी असेल ती? सुनबाई, आवर स्वतःला आई. धीर धर बेटा. सुकन्या आमच्या कन्या. रघु, आम्हाला खबर मिळाली. तू असं कर की आज रात्रीच वस्ती रिकामी करायच्या कामाला सुरुवात कर आणि सोमवारपर्यंत एवढं काम झालं पाहिजे की लोकांना जाणवणार नाही की कधी इथे एक वस्ती होती. समजलो मला. दीनानाथजी, तुमची हिम्मत कशी झाली आकांक्षाला पळवायची? तुम्हाला काय वाटलं की तिचं या जगात कोणीच नाहीये? शांत व अपूर्व, तू आता खूप रागवलायस. आधी तुम्ही मला सांगा की आकांक्षा कुठे आहे? कुठे लपून ठेवलंय तुम्ही तिला? आम्ही कुठल्याही आकांक्षाला नाही ओळखत. मी त्या आकांक्षाबद्दल बोलतोय जिच्या घरी तुम्ही पैशांची एक भरलेली बॅग पाठवली होती. जेव्हा तिने नकार दिला तेव्हा तुम्ही तुमचे गुंड पाठवून तिला पळवून नेलं. शुद्धीवर या पूर्व. हे बरोबर आहे की आम्ही आकांक्षाला पैसे पाठवलेले, पण तिच्या गायब होण्यात आमचा काहीच हात नाहीये. आम्ही सभ्य लोक आहोत. अशी कामं नाही करत आम्ही. तुम्ही किती सभ्य आहात याची माहिती आम्हाला आधीच कळली होती आणि म्हणूनच तुमच्या या सभ्यतेमुळे तुमच्याशी संबंध तोडले. अपूर्वा, दीनानाथजी, तुम्हाला काय वाटलं की तुमच्या मोठ्या आवाजामुळे मी घाबरून जाईल? की तुमच्या ओरडण्याने तुमचं सगळं बोलणं खरं होईल? दीनानाथजी, आम्हा सर्वांना अगदी बरोबर माहिती आहे की ती वस्ती बळकवण्यासाठी तुम्ही दिवस रात्र एक करत आहात. जी वस्ती वाचवण्यासाठी आकांक्षा त्यांना साथ देतेय आणि तुम्ही तिला हरवू शकत नाहीत म्हणून तिचा अडथळा दूर करायचा ठरवलं तुम्ही. हे बघा पूर्व, आकांक्षासारखे कितीतरी लोक आमच्या विरोधात फाणा काढतात, पण आम्ही त्यांची फिकीर नाही करत. कारण आम्हाला माहित आहे की काही दिवसानंतर थकून बागून शांत होऊन जातात. नाही नाही दीनानाथजी, आकांक्षा त्या लोकांसारखी अजिबात नाहीये जी तुमच्या समोर हात टेकेल आणि म्हणूनच तुम्ही तिला गायब केली आहात. कारण हा तुमच्या इज्जतीचा प्रश्न होता. इज्जतीचा तर आजही प्रश्न आहे अपूर्व. तू आमच्याच घरी येऊन आमचाच अपमान करतोयस आणि आम्ही उभं राहून शांतपणे ऐकतोय.
यासाठी नाही की तुझं बरोबर आहे आणि आमचं चुकीचं, तर यासाठी कधी तुम्ही आमचे नातेवाईक होणार होतात आणि हे की तू माझ्या मुलाच्या वयाचा आहेस. नाहीतर काय? नाहीतर आलास तर होतास तू तुझ्या पायांनी, पण तुझ्या पायांनी परतू नाही शकणार. आणखीन एक गोष्ट, दीनानाथने आजपर्यंत खूप बेकायदेशीर कामं करून घेतली असतील, पण आजपर्यंत कोणालाही पळवून नाही आणलं. आणि आमच्या विरुद्ध तू एक जरी पुरावा आणू शकलास तर आम्ही हे शहर सोडून निघून जाऊ. दीनानाथजी तुमच्यासारखा लबाड अपूर्वा, या आधी की आमच्यातलं जनावर जागा होईल. रघु, या माणसाला उचलून बाहेर फेकून दे. हा जर परत इथं दिसला तर तांगड्या तोडून टाकायच्या. आत्ता तर मी इथून निघून जातोय, पण तुम्ही असं समजू नका की तुम्ही तुमच्या पैशांच्या जोरावर वाचू शकाल. मी आकांक्षाला शोधण्यासाठी आणि तुम्हाला जेलमध्ये पाठवण्यासाठी दिवस रात्र एक करणार. लक्षात ठेवा. सुकन्या आमच्या कन्या. कुणास ठाऊक माझ्या आकांक्षाच्या नशिबात काय लिहिलंय. आई शांत हो, चिंता नको करूस. अपूर्वा आता येतच असतील. आकांक्षाला काही नाही होणार आहे, ती व्यवस्थित असेल. आधीच तिच्या इतक्या अडचणी होत्या, त्यात आणि हे सगळं. आई अपूर्व, अपूर्व, तू दीनानाथजींना भेटून आलास? काय बोलले ते? कुठे कुठे आहे आकांक्षा? बाबा, मी त्यांना खूप समजावलं, बरंच बोललो, बरेच प्रयत्न केले, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी आकांक्षाला पळवलंच नाहीये. खोट, एकदम खोट. तो खोट बोलतोय. त्यानेच माझ्या मुलीला आकांक्षाला पळवलंय. त्यालाच आकांक्षाची भीती होती आणि जेव्हा पकडलं जायची भीती वाटली तेव्हा आता खोट बोलतोय. मी दीनानाथला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो आई, पण पुराव्याशिवाय आपण काहीच नाही करू शकत. मला माहित होत हे काम करता करता एक दिवस आकांक्षा नक्की अडचणीत येईल. मी खूप विरोध केला होता, नको करूस, पण इथे माझं कोण ऐकतंय. तुमच्याच मुळे झालं हे सगळं. तुम्हीच तिला हे काम करायची परवानगी दिली होती. आई, बाबांना दोष देऊन काहीच फायदा नाही. जर बाबांना आधीपासूनच माहित असतं तर त्यांनी कधीच तिला काम करायला परवानगी दिली नसती. सुनबाई, तूच बघ, दीपकला या गोष्टीचं एवढं दुःख झालंय की तो काहीच नाही बोलू शकत. तू तरी जाणून घे, दीपक मनाने पूर्ण कोसळलाय का?
आकांक्षाचे बाबा, मला माफ करा हो तुम्ही. आपल्या लेकीच्या काळजीमुळे मी तुम्हाला काहीतरी बोलून बसले. मला माफ करा तू. नाही पार्वती, पार्वती, मी तुझं दुःख समजू शकतो. माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये की मी कुठे शोधू आकांक्षाला. आणि तुझ्या समोर घेऊन येऊ. या क्षणी मला खूप हतबल झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे बाबा हा मार्ग काढला आहात तुम्ही? जे बोलायचे ते सरळ सरळ बोल. काय काय केलं तुम्ही आकांक्षाच्या बाबतीत? हे बघ विराज, आम्ही तुला आधी बोललो आहोत की याविषयी आमची तुझ्याशी काही बोलण्याची इच्छा नाहीये. बाबा, बोलायला तर तुम्हाला लागणारच आहे, कारण मला खबर मिळाली आहे की तुम्ही आकांक्षाच्या बाबतीत काय केलंय. अच्छा, काय केलंय आम्ही आकांक्षाच्या बाबतीत? तुम्ही आकांक्षाला किडनॅप करवलंय. का केलं बाबा तुम्ही असं? हे बघ विराज, हे खरं आहे की आम्हाला नव्हतं वाटत की आकांक्षा त्या वस्तीवर पोहोचावी, कारण आम्हाला ती जमीन काही करून हवी होती. पण म्हणून आम्ही आकांक्षाचं अपहरण नाही घडवलं. जर आम्ही ते घडवलं असतं तर आम्हाला ही गोष्ट मान्य करायला जराही शरम वाटली नसती. आणि ही गोष्ट तुला चांगल्या प्रकारे माहित आहे की आम्ही अशा प्रकारे कामं नाही करत. आम्ही एकतर आमच्या शत्रूचं डोकं आमच्या पायाखाली चिरडून टाकतो किंवा नाहीतर त्याचं डोकंच गायब करून टाकतो. सुकन्या आमच्या कन्या. आणखीन एक गोष्ट विराज, आमच्या कामाच्या बाबतीत काही नियम आहेत, तत्व आहेत, आणि कोणाचं अपहरण घडवणं त्या तत्वांमध्ये नाहीये. पण बाबा, जर तुम्ही आकांक्षाचं अपहरण नाही घडवलं तर मग कोणी घडवलं असेल? शेवटी कोणाला ह्यापासून फायदा होऊ शकतो. ज्या कोणी हे काम केलं आहे आम्ही त्याचे खूप उपकार मानतो, कारण त्या घटनेमुळं आकांक्षा आमच्या मार्गातून बाजूला झाली. आता आम्ही सहजपणे आमचं काम करू शकतो. नाही बाबा, लोकांना तर असंच वाटणार ना की तुम्ही आकांक्षाला किडनॅप केलंय, त्यामुळे तुमचं नाव खराब होईल, तुमचा मान कमी होईल. एवढं सोपं नाहीये दीनानाथला बदनाम करणं. आणि जर असं अगदी झालंच तर काय फरक पडतोय? अशा छोट्या मोठ्या गोष्टी तर होतच राहतात. असं नाहीये बाबा, आकांक्षाचं किडनॅप होणं काही छोटी मोठी गोष्ट नाहीये. स्वतःच्या फायद्यासाठी कोणीही तुमचं नाव बदनाम करू शकतो. पण बाबा, ज्याने कोणी हे केलं असेल ना, त्याला मी तुमच्या समोर आणून उभा करेन. म्हणजे असं बाबा की मी आकांक्षाला शोधायला जातोय. आकांक्षा मिळताच सर्व काही स्पष्ट होऊन जाईल की कोणी तिचं अपहरण घडवलंय
आणि का घडवलंय आणि कोणी तुमचं नाव खराब करायचा प्रयत्न केलाय. राहू दे विराज, काळजी करायची गरज नाहीये. बरं होईल जर तू स्वतःच्या कामावर लक्ष ठेव. नाही बाबा, तुमच्या अब्रूसाठी मी कुठल्याही संकटाचा सामना करू शकतो. मला हे लवकरच समजायला हवं की कोणी आकांक्षाचं अपहरण घडवलंय, कोणी प्रयत्न केलाय. हा, माझं म्हणणं लक्ष देऊ नाही. जी मुलगी त्या दिवशी वस्तीवाल्यांबरोबर होती तिचं आज तिथे जात असताना अपहरण झालंय. हो, तुम्ही लोक त्याच जागी जा आणि माहिती काढा की ते लोक कशा प्रकारच्या गाडीतून आले होते आणि कसे दिसत होते, आणि मला लवकरात लवकर खबर द्या, तीही पक्की. ठीक आहे. हो स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या.